आयुष मेमरीज. नमस्कार मित्रांनो, चला तर आज बघूया गोष्ट एका स्वप्नाळू दूधवाल्याची. एका छोट्याशा गावात रामू नावाचा दूधवाला राहत होता. तो नेहमी आनंदी राहायचा आणि मेहनतीही होता. रोज सकाळी तो आपल्या गावातल्या लोकांना दूध पुरवायचा. पण रामूच्या मनात एक स्वप्न होतं, श्रीमंत होण्याचं. एके दिवशी तो डोक्यावर दुधाने भरलेला हंडा घेऊन बाजाराकडे निघाला. रस्त्याने चालता चालता त्यांनी मनाशी विचार केला, आज हे दूध विकून मी खूप पैसे कमवेन. रामूने पुढे विचार केला, त्या पैशांनी मी 2 कोंबड्या घेईन. त्या रोज अंडी देतील आणि मी ती अंडी विकून आणखी पैसे कमवेन. त्याच्या डोळ्यासमोर कोंबड्या आणि अंडे नाचू लागले. पुढे त्याच्या मनात चित्र तयार झालं. मग मी एक गाय खरेदी करीन. तिचं दूध विकून मी मोठा धंदा चालू करीन. आता त्याच्या डोळ्यासमोर गायीचे रूप दिसू लागले. रामूची स्वप्न इथेच थांबली नाहीत. तो पुढे म्हणाला, श्रीमंत झाल्यावर मी सुंदर कपडे विकत घेईन, मोठं घर बांधेन आणि गावात सगळ्यांना दाखवून देईन की रामू किती यशस्वी झाला आहे. हे स्वप्न बघता बघता रामू रस्त्यातल्या खड्ड्यांकडे लक्ष देत नव्हता. अचानक त्याच्या पायाखाली एक दगड आला. तोल जाताच त्याच्या डोक्यावरील हंडा हलला आणि झपकन खाली कोसळला. दुधाचा फवारा उडाला आणि ते सगळं चिखलात मिसळलं. रामूने खाली पाहिलं आणि त्याच्या स्वप्नांवर पाणी फिरल्यासारखं वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशा दिसत होती. तो जमिनीवर बसला आणि विचार करू लागला, हे काय केलं मी? स्वप्न बघणं चुकीचं नाही, पण त्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. तेवढ्यात त्याच्या बाजूने एक आजी आली. ती म्हणाली, रामू, तू काही शिकला का? मेहनतीने स्वप्न पूर्ण होतात, पण स्वप्नांमध्ये गुंगून चुकाही होऊ शकतात. रामूने नम्रपणे मान हलवली आणि पुढच्या वेळी अधिक सावध राहायचं ठरवलं. रामूला आता समजलं की यशस्वी होण्यासाठी स्वप्न बघणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जपून आणि मेहनत करून पुढे जायला हवं. तर मित्रांनो, तुम्हीही स्वप्न बघता का? आणि जर बघता तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही किती मेहनत करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वप्न बघा, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतही करा. नाहीतर काय होईल? दूध जसं सांडलं तशी स्वप्नही संपून जातील. खरं आहे ना? अशा नवनवीन कथांसाठी सबस्क्राईब करा आयुष रेनबो रीड्सला.